अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक संगमनेर तालुक्यातल्या पठार भागातील बोटा गट हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असून आंबीखालचा गण महिला प्रवर्गासाठी राखीव झालाय। मात्र सर्व राजकीय पक्षांनी खऱ्या हक्काच्या ओबीसी राखीव उमेदवारीचा विचार न करता इतर वर्गातील उमेदवार जर राजकीय पक्षाने डावलला तर सर्व पठार भागातील ओबीसी समाज एकत्र येऊन बोटा गटात आणि गणात आपला हक्काचा उमेदवार उभा करणार असल्याचं घारगाव येथे ओबीसी मेळाव्यात जाहीर करण्यात आलं। कारण आजपर्यंतचा इतिहास पाहता पठार भागातील सर्व राजकीय पक्षांच्या माध्यमातून जो आपल्या परीने आवडेल त्या माध्यमातून पक्ष कार्य करत आहे आणि आज आपल्या हक्काची जागा असताना देखील जर राजकीय पक्षाने डावलले तर स्वतंत्रपणे अपक्ष ओबीसीचा उमेदवार देण्याचं एकमतानं जाहीर करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बाळासाहेब ढोले, आय काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गडगे, अशोक गाडेकर आणि शिवसेनेच्या माध्यमातून दत्ता गाडेकर, भाऊसाहेब गाडेकर, संदेश गाडेकर यांना उमेदवारी अपेक्षित असताना जर राजकीय पक्षांनी इतर उमेदवारी नाकारली तर ओबीसी समाज हा स्वतंत्र हक्काचा ओबीसी उमेदवारीसाठी उभा राहील असं यावेळी सर्व ओबीसी बांधवांकडून स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे। या प्रसंगी शांताराम गाडेकर, नानाशेठ गाडेकर आणि किशोर डोके यांनी अधिक माहिती दिली। आज या ठिकाणी ओबीसी समाज एक मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि याचं मूळ कारण असं आहे का गेली 50 वर्ष या ठिकाणी हे चाललेलं राजकारण याच्यामध्ये पिचड साहेब, आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांना मानणारा हा पठार भाग आणि हे असताना सुद्धा आता या वेळेला आमच्या गटामध्ये आणि गाणामध्ये ज्या ओबीसीच्या जागा निघाल्या त्या जागेच्या संदर्भात गेली 1 महिन्यापासून काही चर्चा होत्या, परंतु त्या चर्चांना असा अंदाज आला का पूर्णविराम मिळत आहे आणि म्हणून ही संपूर्ण समाज ओबीसी समाज एकत्र आला आणि या संघटनांनी या समाजाने याचं ठरवलं का कोणत्याही पक्षाने जर तिकीट दिलं नाही या चर्चेत उमेदवार आहेत त्यांना तर आपण स्वतंत्रपणे काहीतरी विचार करायचा आणि म्हणून या बैठकीमध्ये आजच्या याच्यात निर्णय असा झाला का कोणत्याही पक्षाचं तिकीट मागायला न जाता जर त्या पक्षाने जर ज्यांची नावं चर्चेत आहे त्यांना जर तिकीट दिलं तर एक दिलानी कोणत्याही पक्षाचा विचार न करता ज्या उमेदवाराला पक्ष तिकीट देईल त्याच्या मागे हा संपूर्ण समाज या पठार भागातून काम करील। गण आणि गटात ज्या ज्या राखीव जागा आहेत त्यांचा आमचा हक्क आम्हाला मिळावा आणि यासाठी हा आजचा मेळावा होता। याला सगळेजण या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी असं ठरत असताना प्रत्येकाचा समाजाचा सूर आला आणि मग सूर येत असताना मग प्रत्येकाचं असं वाटलं का बाबा आपल्या समाजावर अन्याय होतोय आणि म्हणून या सर्व समाज बांधवांनी या ओबीसी बांधवांनी आज या ठिकाणी असा निर्णय घेतला का बोटा गटातून गणातून आंबी गणातून या सर्व जागा ओबीसी संघटनेच्या मार्फत अपक्ष म्हणून लढवायच्या असं एकमुखाने या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। निवडणूक जाहीर केलेली आहे तर जिल्हा परिषद गटातून ओबीसी आणि आंबी गणातून ओबीसी सीट राखीव झालेली आहेत, पण आतापर्यंत अनेक शिष्टमंडळ श्रेष्ठींना पक्षांना जाऊन भेटली, अद्याप पक्षाने एकाही ओबीसीची उमेदवारी डिक्लेअर केली नाही। त्यामुळे सगळ्या ओबीसी बांधवांना असं वाटतं का आपल्यावर अन्याय होऊ राहिलं तर एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं जर पक्ष आपल्यावर जर अन्याय करत असेल तर एक दिलानं एकजुटीनं सगळ्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची असं सर्वानुमते ठरलं। परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या असताना बोटा जिल्हा परिषद गटामध्ये मूळ ओबीसीचं आरक्षण आहे आणि आंबी खालसा गण त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये महिला राखीव ओबीसी आहे। असे असताना 1 महिना झाला परंतु कोणत्याही पक्षाने ओबीसीला उमेदवारी डिक्लेअर न केल्यामुळे सर्व पठार भागातील आणि बोटा गटातील ओबीसीचे सर्व नेते कार्यकर्ते मंडळी एकत्र आले आणि एकत्रित येऊन असं ठरलं की या ठिकाणी पक्षांनी उमेदवारी जरी दिल्या नाही तरी या ठिकाणी 3ही जागा 1 गट आणि 2 गण अपक्ष मिळून लढायचं असं सर्व समाज बांधवांनी ठरवलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, संगमनेर।